गेली कित्येक दिवस झाले YouTubeवर व्लॉग्स येत नाहीयेत. आई तू कुठे आहेस? काय सुरू आहे? अशी बरीच मेसेजेस मला आली. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं मी आज उत्तर देणार आहे. पण त्या अगोदर ना खरंच खूप थँक यू. तुम्ही सगळे मला मिस करतात हे बघून मला खूप छान वाटलं आणि मला हा व्हिडिओ एडिट करण्याचं मोटिवेशन सुद्धा मिळालं. काल पनीर बनवलेलं, म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू की अशा काही गोष्टी मी पण घरी बनवत असते. मागच्या महिनाभरात घराकडे खूप दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे खूप सारे कपडे वगैरे वॉश करायचे पडले. आज व्यवस्थित 2-3 वेळा मशीन लावलं, सगळे कपडे वॉश करून घेतले आणि रिद्वीला स्कूलला सोडून आले ना, येतानाच भाजीपाला घेऊन आले होते. मग स्वयंपाक आणि सगळं भाज्या क्लीन करायचं सगळंच पेंडिंग होतं. आणि आता सांगते की महिनाभर काय झालेलं नेमकं, मला मायग्रेनचा प्रचंड एवढा त्रास झाला की डोकेदुखीने मी वैतागून गेले होते आणि डॉक्टरने मला सांगितलेलं की स्क्रीन टाइम तुम्हाला कमी करायला लागेल, तेव्हाच काहीतरी इफेक्ट तुम्हाला जाणवेल. त्यामुळे मी व्हिडिओ एडिट करू शकले नाही आणि म्हणून माझे व्हिडिओज आले नाही. मागच्या महिन्याभरात माझ्या लाईफस्टाईल मध्ये एवढा चेंज झालाय ना, काही वाईट सवयी सुटल्यात, काही चांगल्या सवयी आत्मसात केल्यात आणि जे लिटरली कोणीही करू शकलं नाही ते ना मायग्रेनने करून दाखवलं. माझा चहा पूर्णपणे बंद झाला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ते मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेल. घरातली कामं आवरताना 12:30 कधी होतात हे मला समजत सुद्धा नाही. रिद्वीला आणायला जायची वेळ झाली होती आणि आज आमचा मस्तपैकी थालीपीठचा प्रोग्राम होता आणि आम्ही दोघीच जर घरात असू ना, तर आमच्या दोघींसाठी थालीपीठ हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण दोघींचाही तो खूप फेवरेट आहे. तिला घेऊन आले स्कूलमधनं, मस्तपैकी गरम गरम थालीपीठ बनवले आणि आम्ही दोघींनी त्यावर ताव मारला. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.